इथे आपण मागील भागाचं अस्तरवर कटिंग करून घेतलंय। पूर्ण उंची घेतली आहे 13.5 इंच। त्यानंतर शोल्डर घेतले आहेत 6.5 इंच। मुंडा घेतला आहे 7 इंच। छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि बोटनेक ब्लाउजमध्ये 5 इंच लूजिंग घेतला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याचसोबत कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण मागील गळ्याच्या डिझाईनचा मार्क करतोय। बोटनेक ब्लाउजनुसार गळा रुंदी घेतोय 3.5 इंच। तिथूनच खालच्या साईडला गळ्याची खोली घेतोय 3 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय। मागील गळ्याची खोली तुमच्या आवडीनुसार बदलू शकता। आता मागील गळ्यासाठी इथे आपण गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला। आता गळा खोलीच्या खालच्या साईडने 1 इंचाला मार्क करायचा आहे, तेवढा आपण इथे मार्जिन सोडून देतोय। त्यानंतर जितका तुम्हाला डीप नेक हवाय, म्हणजे जेवढी तुम्हाला मागील गळ्याची पट्टी हवी तिथे मार्क करून घ्या। इथे मी खालच्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेते। आता जे आपण वरच्या साईडला 1 इंच मार्क केलंय आणि इथे लाईन आखली आहे, तेवढं अंतर मोजून घ्यायचं आहे। पहा, साधारण 6 इंच अंतर आहे। आता आपण हा अस्तरचा भाग बाजूला ठेवून कॅनव्हसच्या शीटवर मार्क करतोय। इथे पाहताय कॅनव्हस मध्यातून फोल्ड केला आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। इथे आपलं मार्जिन 6 इंच आलं होतं, म्हणून आपण त्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून कॅनव्हसची उंची 8 इंच घेतली आहे। त्याचसोबत ह्याची रुंदी साधारण 4.25 इंच आहे। आता कॅनव्हसच्या शीटवर डिझाईन मार्क करतोय। सुरुवातीला आपल्याला 1 इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। हे 1 इंच आपण मार्जिन सोडलं, तिथून खालच्या साईडला 6 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता दोन्ही लाईनवर 3.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय। इथे तुम्ही गळ्याची रुंदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता ही जी ओपन बाजूकडे रेषा आहे, तिथे वरच्या साईडने 3 इंचाला मार्क करून इथे आपण सुरुवातीला चॉकच्या सहाय्याने गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला। पहा, अशा पद्धतीने चॉकच्या सहाय्याने शेप ड्रॉ करून घ्या, म्हणजे जरी चुकला तरी आपल्याला बदलून घेता येतो। त्यानंतरच मार्करच्या सहाय्याने हा शेप डार्क करून घेतोय। बऱ्याच वेळा कॅनव्हसच्या शीटवर डिझाईन करत असताना ती चुकली जाते, म्हणूनच इथे आपण सुरुवातीला चॉकच्या सहाय्याने ड्रॉ करून घेतली, त्यानंतरच ही डिझाईन डार्क करून घेतली। आता जी आपण डिझाईन मार्क केली आहे त्याच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करा। त्यानंतर खालच्या साईडने 1 इंचाला मार्क करून इथे आपण शिलाईसाठी मार्जिन मार्क करून घेतोय। इथे आपण वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क केलं, कारण अस्तरच्या भागावर 1 इंच मार्जिन सोडलं होतं आणि तिथे बाहेरच्या साईडला कॅनव्हसची पट्टी दिसू नये म्हणून आपण 1.25 इंच मार्जिन घेतलं। इथं खालच्या साईडचं मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, पण 1 इंचाहून जास्तीच घ्या। आता हे जे पॉईंट्स मार्क केलेत ते आपण इथे ड्रॉ करून घेतोय। इथे आपल्या डिझाईनचं कॅनव्हसच्या शीटवर संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता कटिंग करून घेतोय। सुरुवातीला जी आपण बाहेरील मार्जिनची रेषा आखली आहे ती कटिंग करून घेतली। त्यानंतर गळ्याचा शेप आहे असा न हलवता कटिंग करून घ्या। आता जेवढा आपला कॅनव्हसच्या डिझाईनचा आकार आहे तेवढाच मापाचं अस्तर घ्यायचं आहे। पहा, इथं मी अस्तर कटिंग करून घेतलंय। अस्तरचं कापड ओपन करून घ्या। त्यावर कॅनव्हसच्या शीटची जी चमकणारी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवून ह्यावर इस्त्री फिरवून घेतोय। चमकणारी बाजू खालच्या साईडला ठेवल्याने त्यावर हीट दिल्याने ती कापडाला चिटकली जाते, त्यामुळे शिलाई करायला सोपं जातं। इथं पाहताय मी कॅनव्हसच्या शीटवर हीट देऊन घेतली आहे। आपली कॅनव्हसची शीट ही अस्तरला चिटकली आहे। आता आपण शिलाई करून घेतोय। आता कॅनव्हसच्या शीटवर जिथं गोलाकार आहे तिथं आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच कापड फोल्ड करायला सोपं जातं। आता जे अस्तरचं कापड आहे ते कॅनव्हसच्या शीटवर अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय।
म्हणजेच ही कॅनव्हसची पट्टी अर्ध्यापर्यंत झाकून घ्यायची आहे. पहा, आता संपूर्ण शीट आपण अशाच पद्धतीने अस्तरच्या सहाय्याने झाकून घेतोय. जिथं गोलाकार आहे तिथे कट्स देऊन घ्या, म्हणजे शिलाई करायला सोपं जाईल. ही बोटनेक बॅकनेक गळ्याची डिझाईन अगदी 8 ते 10 मिनिटात तयार होते. अतिशय सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. या व्हिडिओसोबतच आपल्या चॅनलवर कटोरी, तुकडा कटोरी, 4 टक्स, प्रिन्सेस कट असे बरेचसे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत. ते सुद्धा नक्की पहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे पाहता ही कॅनव्हसची शीट अस्तरच्या सहाय्याने झाकून घेतली. आता बाजूला ठेवून मागील भाग घेऊयात. अस्तरवर जे आपण मागील गळ्यासाठी मार्क केलं आहे ते आहे असं कटिंग करून घेऊयात. आता एवढ्याच मापाचं इथं मी मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं आहे. ते अशा पद्धतीने ओपन करून घ्या. ह्याची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे, त्यावर अस्तरचा भाग ओपन करून घ्यायचा आहे. पहा, आता अस्तर आणि मेन फॅब्रिकला टाचण्या लावून घेऊयात, म्हणजेच शिलाई करताना हलणार नाही. इथे आपण मागील गळा अगदी सोप्या पद्धतीने पलटवून घेतोय. आता आपण शिलाई करून घेतोय. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे गळ्याला शिलाई करून घेतोय. जिथं गळ्याचा गोलाकार आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप आहे असा येईल. इथे आपण 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याला शिलाई करून घेतली. त्यानंतर कमरेच्या भागावर 1 दाब इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण शिलाई करून घेतो. शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घेत शिलाई करा. हाताच्या तळव्याचा वापर करा. आता जे एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतोय. गळ्याच्या बाजूने सुद्धा जे एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्या. त्यानंतर गोल गळ्यावर नॉच देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच गळ्याचा शेप छान येतो. आता आपल्या दोन्ही शिलाईमधलं जे अंतर आहे त्यामधून आपण हा मागील भाग पलटवून घेतोय. पहा, अतिशय सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे छान फिनिशिंग येते. त्याचसोबत गळ्याला आणि कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची सुद्धा गरज लागत नाही. आता त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. अशा पद्धतीने गळे पलटवत असताना दाबटीप द्यायला विसरायचं नाही. दाबटीप दिल्याने गळ्याचा शेप फिटिंगला छान बसतो. त्याचसोबत कमरेच्या भागावर सुद्धा दाबटीप देऊन घेतो. शिलाई करत असताना आपलं कापड कुठं फोल्ड होणार नाही याची काळजी घेत शिलाई करा. दाबटीप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट शिलाई करून घेतोय. जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला कठीण जात असेल तर इथे टाचण्या लावून घ्या. शिलाई करत असताना हाताच्या तळव्याचा वापर करा, म्हणजेच कुठे चुण्या येत नाही. अस्तरला मेन फॅब्रिक जोडत असताना जर कापडावर कुठे चुण्या आल्या तर मागील भागात घोळ येतो. त्यामुळे शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घेत शिलाई करा. इथं आपलं अस्तर जोडून झालंय. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घ्या. इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत मागील भाग तयार करून घेतला. आता तयार केलेला मागील भाग मध्यातून अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्या. त्यानंतर गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या भागावर मार्क करून घ्यायचं आहे. आता तिथं आपण सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. आता आपल्याला कॅनव्हसची शीट घ्यायची आहे. बरोबर रेषेच्या मध्यावर ठेवून घ्यायची आहे. आपण जी मेन फॅब्रिकवर लाईन मार्क केली आहे त्याचा मध्य आणि शीटवरचा मध्य दोन्ही एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्या. आता त्यावर टाचण्या लावून घेतोय, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आता कमरेच्या बाजूने 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण शिलाई करायला सुरुवात करतोय. याच पद्धतीने संपूर्ण कॅनव्हसच्या शीटवर शिलाई करून घ्या. जिथे तुमच्या गळ्याची डिझाईन आहे तिथे कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घेऊन इथे आपण संपूर्ण गळ्यावर शिलाई करून घेतली. आता आपल्याला गळ्याचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. मध्यात आपण कट देऊन घेतोय. त्यानंतर जिथं आपण कॅनव्हसच्या शीटवर शिलाई केली आहे त्या शिलाईपासून साधारण 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्ती मार्जिन सोडत इथं आपण गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय.
कटिंग करत असताना कॅनव्हसच्या शीटपासून 1/2 इंच मार्जिन सोडतच कटिंग करा, कारण इथं आपण सिंगल शिलाई केली आहे, त्यामुळे ती शिलाई उसवू नये म्हणून आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे. इथं पहा, गळ्याच्या आकारानुसार आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं. आता वरच्या साईडने जिथं आपल्या गळ्याचा शेप आहे तिथं आपण कट देऊन घेतोय. त्यानंतर जो गोलाकार भाग आहे त्यावर सुद्धा आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्याचसोबत खालच्या साईडला जिथं आपला चौकोनी गळ्याचा शेप आहे तिथं पूर्ण शिलाईपर्यंत कट देऊन घ्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप छान येईल. आता आपल्याला ही कॅनव्हसची पट्टी आतल्या साईडला पलटवून घ्यायची आहे. आता गळ्यावर इस्त्री फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आतल्या साईडला जी कॅनव्हसची पट्टी फोल्ड केली आहे त्यावर हात शिलाई करून घ्या. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपल्या बोटनेक बॅकनेक गळ्याची डिझाईन तयार झाली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.